आता बघा एक हेक्टर जी शेती आहे याच्यामध्ये 4000 स्क्वेअर फीट जागा आहे. प्रत्येक स्क्वेअर फीट मध्ये निसर्गाने 8 ते 10 गांडूळ दिले होते. बरोबर. आणि गांडुळांचं काम काय आहे की गांडुळांचं जेवढं वजन आहे तेवढंच ते खातात आणि तेवढंच ते बाहेर त्याचा वेस्ट मटेरियल म्हणून टाकतात. तर जो नॅचरली जो गांडूळ खत तयार होणार होता शेतामध्ये त्याची प्रोसेस आपण ब्रेक केली रासायनिकमुळे. बरं. आणि मग याच्यामुळे काय झालं, प्रोसेस ब्रेक झाल्यामुळे मग हळूहळू जमिनीमध्ये जो रासायनिक खत आपण टाकत गेलो, शेतकऱ्याला काय वाटलं पहिल्यांदा जेव्हा त्यांनी टाकला रासायनिक त्याला उत्पादन वाढून मिळालं. कारण जेव्हा त्यांनी रासायनिक खत टाकला, कारण रासायनिक खत गरम राहतो, आपण जर समजा त्याला हातात घेतला थंड वाटतो, पण जर एखाद्या पिकाच्या मुळात आपण देऊ तर ते पीक जाडते, म्हणजे तो गरम राहतो. तर काय झालं की रासायनिक खत टाकल्यामुळे जमिनीमधले जे 20 करोड जीवाणू होते ते झपाट्याने मेले. आणि झपाट्याने मेल्यामुळे ते मरून कुजून ते सेंद्रिय खत म्हणून पिकाला भोजनाच्या स्वरूपात मिळाले. आणि त्याच्यामुळे उत्पादन वाढलं. शेतकऱ्यांना काय वाटलं की युरिया किंवा डीएपी एसएसपी मारल्यामुळे उत्पादन वाढलं आणि त्याच्यामुळे तो लालचीपोटी अतोनात त्याचा वापर त्याने सुरू करणं चालू केला. आणि आज काय झालं, युरियाची जर एखादी आपण बॅग बघितली किंवा जो युरियाचा पोता बघितला आपण, त्याच्यामध्ये ठळक लिहिलं राहते 46% नत्र. म्हणजे 100 किलो मध्ये फक्त 46 किलोच नत्र कामाचं आहे. बाकीचा जो 54 किंवा 56% जो काही आहे तो सगळा रॉ मटेरियल आहे, ज्याचा वापर आपण हे रोड तयार करताना आपण वापरतो किंवा ज्याला आपण साल्टी मटेरियल म्हणतो. साल्टी मटेरियल म्हणजे काय की नमक म्हटलं तरी काही हरकत नाही, किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीने आपण त्याला काळी कचरा सुद्धा म्हणू शकतो. शेतात त्याचं काहीही काम नाही.